तू ऊपर है, तू ऊपर है, तू करेगा, तू करेगा, तू बँगलोर, मरगाव आणि पणजी. काय झालं रे? तो आम्ही गोव्याला नाही जात आहे. गुड मॉर्निंग गाइस. तर आता वाजता आहेत 8 आणि आजचा नवीन दिवस सुरू झालेला आहे. मस्त आहे ना वेदर. आज पण पावसाचं वातावरण वाटतंय, पण पाऊस काही नशिबात दिसत नाही. काल थोडासा कर्नाटकमध्ये एकदम थोडासा पडला, गाडी घाण करण्यापुरती. फक्त गाडी घाण झाली, आम्ही काही भिजलो नाही त्याने. पण हे बघा क्या बंगला आहे रे, काय बंगला आहे. इथे आहे रूम विथ प्रायव्हेट टेरेस अँड इथे आहे कॉमन टेरेस. एवढी मस्त जागा आहे ना. काल रात्री पण आम्ही एक्सप्लोरच नाही केली, काकांनी दाखवली पण आम्ही एवढ्या झोपेत होतो. 12 वाजता झोपतो सकाळी, आता डायरेक्ट 8 वाजता उठलोय. आता मी तुम्हाला थोडासा बंगलो दाखवतो. मेन म्हणजे याची डिटेलिंग बघा, काय डिटेलनी डिझाईन केलेलं आहे, एक एक प्लॅन. टीम मुंबई इंडियन्स. क्या कर रहे रे? ए क्या रे? दुखे 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 दुखे. तू ऊपर है, तू ऊपर है, ऊपर है, जल्दी आ. सो अपडेट, नाश्ता झालेला आहे, मस्त मिसळपाव आणि आंघोळी झालेली आहे आणि पावसाचं वातावरण आहे. परत गेलं, ऊन आलंय आणि आता आम्ही निघू गोवासाठी. आणि हा वरती आलाय. क्या बे? हाँ क्या बे? मैटर करेगा, मैटर करेगा, मैटर करेगा. तू करेगा, तू करेगा, तू करेगा, तू करेगा, तू. तर आता आम्ही निघू गोव्यासाठी. हां बोल बोल. अरे हां तर आता आम्ही निघू गोव्यासाठी अर्धा 1 तासामध्ये. काय पाऊस पण ना, पाऊस काय ऊन आहे, कंटाळा ऊन बघून बघून. गेल्या वर्षी 15 तारखेला कोकणामध्ये पाऊस आला होता, म्हणजे मला आठवतं मी 14-15 तारखेला गोवागडला गेलो होतो फिरायला. फुल पाऊस आणि पाऊस. आणि आज काय तारीख आहे, जे काय असेल 22-21, पाऊसच नाही. हा काल सावंतवाडी भेट. मध्ये संपते महाराष्ट्राची आणि आता गोवा गोवा, मडगाव, कारवार, बँगलोर, मरगाव आणि पणजी. काय झालं रे? काहीतरी झालं बघ, पटकन रे. मी गावी आहे, येतो पटकन. सो गाईस, न्यू अपडेट. तुम्ही मागची क्लिप बघितलं असाल, आम्ही गोवामध्ये गेलो होतो आणि गोवामधून युटर्न मारला कारण एक रिलेटिव्हची डेथ झाली. सो आम्ही गोव्याला नाही जात आहे. आम्ही परत लांजाला चाललो आहे आणि आता लांजाला जाऊन आम्ही आय थिंक आज किंवा उद्या मुंबईला परत निघू. सो आता आम्ही फ्युल ब्रेक घेतला होता, आता आम्ही चाललो आहे लांजाला. आय डोंट थिंक या ब्लॉगमध्ये पुढे काय असेल, रिटर्न टू मुंबई असेल, बघू. हा पुढे मी ब्लॉग करेल की नाही काही नाही, ह्या पार्टमध्ये कंटिन्यू. तेच सी. सो गाईज, आता आम्ही आलो आहोत माणगावला आणि आता आम्ही धावलो इथे हॉटेल माणसला जेवायला.
आम्ही निघालो होतो अराऊंड 4:30ला रांजावरून, मग देवरुखला थांबलो होतो आणि आता आम्ही नॉनस्टॉप इथे आलो आहे. आता वाजले आहेत 9. इकडे 1 तास जाईल, 10 म्हणजे 11, 12, 1 वाजेपर्यंत आय थिंक घरी पोचलं पाहिजे. ती बघा ट्रेन. सो इफ यू आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम मुंबई टू गोवा किंवा गोवा टू मुंबई तर हॉटेल मानसला नक्कीच थांबा. हे माणगावमध्ये आहे आणि इकडचं फूड अँड टेस्ट दोन्ही चांगलं आहे. इथे स्टे पण आहे, वरती रूम्स आहे, तिकडे बंगलो आहे, हा लॉन आहे, तिकडे वॉटर पार्क आहे. अँड असं वाटत नाही की गावी आलो. अँड फूड पण खूप चांगलं आहे. मी आय थिंक 10 ते 11 टाईम इकडे थांबतो. मी गेल्या 2 वर्षापासून या हॉटेलला थांबतो. आणि हां, तिथे पेट्रोल पंप आहे आणि त्यामागे टर्फ पण आहे. सो ती वाली गाडी मला खूप आवडते. त्यापासून XEV9 लॉन्च झाली आहे ना, त्यापासून मला असं चालू आहे की XEV9 घे, XEV9 घे. बट लास्ट इयर मी बलेनो घेतली. ही घेता नाही राहिली. तेव्हा एवढं वाटलं नव्हतं की इलेक्ट्रिकचा ट्रेंड येईल किंवा इलेक्ट्रिक चालेल की इलेक्ट्रिकमध्ये सक्सेसफुल असेल. पण सध्याच्या पेट्रोल डिझेलचं परिस्थिती बघता असं वाटते की हीच घेतली पाहिजे होती. आय होप नेक्स्ट इयरपर्यंत XEV9 EV किंवा XEV700 जी इलेक्ट्रिक आहे ती तरी असेल. तो देऊन झालं आहे. आणि मी मगाशी म्हणत होतो ना, ते हे हॉटेल, वरती रूम्स अँड तिथे वॉटर पार्क. चला तर मग आता मी निघतो आहे मुंबईत.